नमस्कार मित्रांनो, तुम्हाला शुगर आहे, हायपरथायरॉइड आहे या IBS आहे या तुम्ही नॉर्मल पर्सन आहात जो जेनेटिकली बारीक आहे, वर्षानुवर्ष आजपर्यंत तुमचं वेट गेन झालं नाहीये. काही खाल्लं, कितीही खाल्लं, डाएट केला, मास गेनर घेतलं, कोणतं सप्लिमेंट घेतलं, वे प्रोटीन घेतलं, भरपूर काही घेतलं, पण वजन वाढत नाही. याचं मेनली रिझन तुम्हाला समजायला हवं. मेनली रिझन काय आहे? तुमच्या पोटात 2 ते 3 किलो घाण आहे, जी पोटामध्ये सडते, जी जोपर्यंत बाहेर निघणार नाही तोपर्यंत तुमचा ऍब्सॉर्प्शन रेट वाढणार नाही. आता तुमचा मेनली BMI हाय आहे, म्हणजे काय, बॉडी जी कॅलरी बर्न करते ती खूप जास्त प्रमाणात करते, म्हणून ती सेव्ह होत नाही. बॉडीमध्ये 3 स्टोरेज आहे, एक लिव्हर ग्लायकोजन, एक मसल ग्लायकोजन. हे जेव्हा दोघं टाक्या तुमच्या फुल होतील ग्लायकोजनने, तेव्हा बॉडीवर फॅट जनरेट होणार. आता तुमचा BMI हाय असल्यामुळे बॉडीत काय आहे, जे लिव्हर ग्लायकोजन स्टोअर करते बॉडी ती यूज करून घेते, म्हणून सेव्हिंग काही नाहीये. महत्वाचं काय, जर वेट गेन करायचंय, चांगला मसल मास होल्ड करायचंय, तर महत्वाचं आहे की तुम्ही प्रॉपर बॉडीत ऍब्सॉर्प्शन झालं पाहिजे. आता नॉर्मल माणसाचा ऍब्सॉर्प्शन रेट काय आहे? मॉर्निंग 35%, दुपारी 25%, रात्री फक्त 10% ऍब्सॉर्ब होते. म्हणजे यात काय, आपण किती डाएट केला, किती खाल्लं तरी बॉडी गेन होणार नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपलं कोणतंही औषध, आपल्याकडे 3 व्हरायटी आहे वेट गेनला. एक मिनी पॅक आहे वेटकेअर बिल्डचा, एक बिल्ड आहे आणि एक गोल्ड आहे. आता फरक समजून देतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही प्रोडक्ट 4 ते 5 दिवस यूज करता, त्यानंतर काय होतं, अगोदर पोटातली पूर्ण घाण बाहेर निघते. जिथं तुमचं मॉर्निंगला 35% डायजेशन आहे, तिथं 85% ऍब्सॉर्प्शन होतं तुमच्या बॉडीमध्ये. दुपारी 25 आहे, तिथं 75% ऍब्सॉर्ब होणार. आणि जिथं आता रात्री फक्त 10% ऍब्सॉर्ब होतं, तिथं 60% ऍब्सॉर्ब होणार. ओव्हरऑल काय झालं, बॉडी जे खातोय ते प्रॉपर ग्लायकोजन जमा होतंय, आणि जसं लिव्हर ग्लायकोजन, मसल ग्लायकोजन फुलफिल झालं की त्यानंतर तुमचं प्रॉपर बॉडी ग्रो होणार. आणि औषधाने तुम्हाला 170 प्रकारचे फायदे. यामध्ये एक लक्षात ठेवा तुम्ही, सगळ्यात अगोदर पोटातली जितकी घाण आहे 2 ते 3 किलो युरिनद्वारे, टॉयलेटद्वारे, स्वेटिंगद्वारे पूर्ण बाहेर निघेल, म्हणजे बॉडी तुमची क्लीन होऊन हायजीन होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिटॉक्स होऊन जाणार. यानंतर तुमचं डायजेशन लेवल वाढेल, इम्युनिटी पॉवर वाढेल, रिकव्हरी सिस्टम ऍक्टिव्ह होईल, ज्याने तुमचा मसल ग्रोथ प्रॉपर हायपोट्रॉफी मध्ये होणार. यानंतर इम्प्युअर ब्लड प्युअर होणार, डॅमेज ब्लड सेल रिपेअर होणार, ब्लड सेल मध्ये ऑक्सिजन होल्ड होईल, ज्याने तुमचा स्टॅमिना स्ट्रेंथ वाढेल. सगळ्यात महत्त्वाचं लिव्हर, किडनी, लंग्स. जर लिव्हर, किडनी, लंग्सला काही डॅमेजेस आहे तर हे ऑर्गनला टॉनिक म्हणून काम करतं, ऑर्गनची लाईफ वाढवतं. याने हाडं भरले जातात, मसल भरले जातात, कार्टिलेज भरले जातात, म्हणजे ओव्हरऑल बॉडीचा तुमचं बोन आणि मसल स्ट्रॉंग झाला. टेस्टोस्टेरॉन नॅचरली बूस्ट होतो, याने ओव्हरऑल बॉडीचा स्टॅमिना स्ट्रेंथ वाढणार. आणि तुम्ही जेव्हा वर्कआउट करता, आता नॉर्मल जर एकदम बारीक माणूस आहे ज्याचा मसल लॉस जास्त झालाय, तर त्याला आम्ही स्टार्टिंगला वर्कआउट सजेस्ट करत नाही. जर तुम्हाला फक्त बल्क गेन करायचंय तर वर्कआउटची गरज नाही, आणि प्रॉपर मसलवाली बॉडी बनवायची तर मग वर्कआउट कंपल्सरी आहे. डिपेंड करतं. आता आपल्याकडे 3 प्रोडक्ट आहे. सगळ्यात अगोदर आहे हा मिनी पॅक, हा आहे 1599चा. यामध्ये 38 हब्स आहे. यामध्ये एका महिन्यात 1 ते 3 किलो वजन वाढतं. ओके, हा 15 ते 18 दिवस जातो. दुसरा आहे, याचाच मोठा पॅक आहे 2600 रुपयाचा, 2599चा. यामध्ये 38 हब्स आहे. यामध्ये एका महिन्यामध्ये 3 ते 8 किलो वजन वाढतं. आणि आमचा प्रीमियम पॅक आहे, ज्यात कम्प्लीट फॉर्म्युला आहे. यामध्ये आहे 47 हब्स. यामध्ये 47 जडीबुटी आहे. यामध्ये 4 ते 12 किलो वजन 1 मंथ मध्ये वाढतं विथ मसल मास. आता यावर तुम्हाला रिझल्ट फक्त तुम्हाला 4 ते 5 दिवसात फील होतं. आम्ही 8 दिवस सांगतो. आणि 10 दिवसात जर तुम्हाला वाटलं की मला रिझल्ट नाही भेटत, तर डबा परत आणा, पैसे परत घेऊन जा. आजपर्यंत असं झालं नाहीये की रिझल्ट भेटला नाही. प्रत्येकाला आपल्या डाएटनुसार, आपल्या बॉडीत डॅमेजेस जितके कमी तितका जास्त रिझल्ट, जितके डॅमेजेस जास्त तितका कमी रिझल्ट. हे लक्षात ठेवा. रिझल्ट 100% भेटणार, गॅरंटेड भेटणार. आणि एकदा का तुमचं टार्गेटेड वेटला तुम्ही पोहोचले, त्यानंतर शेवटी एक डबा मागवायचा, त्याला आम्ही स्टॉपचा कोर्स म्हणतो. म्हणजे जे वजन वाढलंय ते भविष्यात कधी उतरणार नाही. आता ऑर्डर करा, कोणता पॅक तुमचा आहे त्यानुसार, तुमच्या बजेटनुसार तुम्ही ऑर्डर करा, आणि 100% रिझल्ट घ्या, गॅरंटेड. थँक्यू.